2500 वर्षांपूर्वीचं प्राचीन तत्वज्ञान आजच्या आधुनिक युगातले आपले करिअर आणि नातेसंबंधांचे प्रॉब्लेम्स खरंच सोडवू शकतं का? हा विचार कधी आलाय मनात? आश्चर्य वाटलं ना? पण हे अगदी शक्य आहे. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा प्राचीन ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याच्या ज्ञानाचा वापर करून आजही प्रचंड यश मिळवता येतं. चला तर मग संपूर्ण चाणक्य नीतीच्या या अथांग प्रवासात प्रवेश करूया. चला आधी थोडे याच्या मुळाशी जाऊया. हा फक्त एक इतिहास नाहीये बरं का, तर एका महान साम्राज्याच्या उदयाचा हा एक भक्कम पाया आहे. प्राचीन भारतातल्या नंद वंशाचा राजा धनानंद याची क्रूरता अक्षरशः शिगेला पोचली होती. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आचार्य चाणक्यांना जेव्हा या राजाने बंदी बनवलं तेव्हा त्या अंधाऱ्या कोठडीत एका भयंकर सोडाच्या आगीने जन्म घेतला. अपमानाचा बदला घेण्यासाठी चाणक्याने प्रतिज्ञा केली आणि पुढे जाऊन चंद्रगुप्त नावाच्या एका सामान्य मुलाला त्यांनी असं काही घडवलं की एका बलाढ्य मौर्य साम्राज्याची स्थापना झाली. अगदी एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमाला साजेसा हा इतिहास आहे जो चाणक्यांच्या ऐतिहासिक वैधतेची आणि त्यांच्या धोरणांच्या ताकदीची आपल्याला खात्री देतो. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा मुख्यत्वे 4 स्तंभांवर उभी आहे. 1. अंतर्मनावर विजय. 2. विश्वास आणि नातेसंबंध हाताळणं. 3. यशाच्या रणनीती. आणि 4. शाश्वत सत्य आणि कर्म. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. अंतर्मनावर विजय म्हणजेच अढळ एकाग्रता आणि चारित्र्याची बांधणी. आता हे बघा, बाहेरच्या जगाशी आणि व्यावहारिक समस्यांशी लढण्याआधी स्वतःच्या मनावर आणि सवयींवर विजय मिळवणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. चाणक्य नीती म्हणजे नेमकं कार? तर हा कोणताही धार्मिक ग्रंथ नाहीये. मानवी वर्तन आणि यश मिळवण्यासाठीचा हा एक अत्यंत प्रॅक्टिकल आणि सायंटिफिक दृष्टिकोन आहे. हे एक असं युनिव्हर्सल रूल बुक आहे ज्याचे नियम कोणत्याही काळात आणि कोणासाठीही वापरले तरी मिळणारे रिझल्ट्स हे नेहमीच सेम आणि खात्रीशीर असतात. आता या स्लाइडमधली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे निसर्गातून आणि विशेषतः प्राण्यांकडून आपण जगण्याचे किती भारी धडे घेऊ शकतो हे यात सांगितलंय. सिंहाकडून आपण शिकू शकतो की काम कोणतंही असो ते पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने करायचं. बगळ्याकडून संयमाने योग्य वेळेची वाट पाहण्याचं फोकस शिकता येतं. कोंबड्याकडून पहाटे लवकर उठून नव्या ऊर्जेने दिवसाची सुरुवात करण्याची सवय, तर कावळ्याकडून कायम सावधगिरी बाळगणं आणि भविष्यासाठी बचत करणं. जगण्यासाठी लागणारे हे सिंपल वाटणारे फंडे दैनंदिन जीवनात अक्षरशः गेम चेंजर ठरू शकतात. माणूस कसा ओळखावा यासाठी चाणक्यांनी सोन्याचं एक खूप सुंदर आणि डीप रूपक वापरलंय. सोनार जसा सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी त्याला घासतो, कापतो, तापवतो आणि ठोकतो, अगदी तसंच माणसाच्या खऱ्या चारित्र्याची परीक्षाही अशाच 4 कठोर टप्प्यांतून होते. व्यक्तीमधली त्यागाची भावना, त्याचं मूळ चारित्र्य, त्याचे सद्गुण आणि त्याचं प्रत्यक्ष वर्तन या 4 निकषांवर पारखूनच कोणत्याही माणसाच्या खऱ्या योग्यतेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, विश्वास आणि नातेसंबंध हाताळणे. यात आपण पाहणार आहोत की खरे मित्र कसे ओळखावे आणि कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे. मानवी नातेसंबंध जपणं ही खरंच एक तारेवरची कसरत असते आणि सामाजिक स्तरावर वावरताना त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. मुलांचं योग्य पालनपोषण करण्यासाठी चाणक्यांनी एक खूपच इंटरेस्टिंग आणि कालक्रमानुसार अचूक अशी पद्धत सांगितली आहे. वयाच्या 0 ते 5 वर्षांपर्यंत मुलांना फक्त निखळ प्रेम दिलं पाहिजे. 5 ते 16 वर्षांच्या काळात मात्र त्यांच्यावर कठोर शिस्त आणि योग्य संस्कार असणं गरजेचं आहे. पण एकदा का मूल 16 वर्षांचं झालं की त्यांच्यावर आपले विचार न लादता त्यांच्याशी एका मित्रासारखं वागलं पाहिजे. मुलांना न बिघवता जबाबदार नागरिक बनवण्याचा हा एक एकदम परफेक्ट मार्ग आहे. आणि ही स्लाइड अगदी स्पष्टपणे दाखवून देते की खरा मित्र आणि दुटप्पी मित्र यांच्यात नेमका काय फरक असतो. खरा मित्र तोच जो संकटात, दुःखात किंवा आजारात खंबीरपणे पाठीशी उभा राहतो. पण काही लोक कसे असतात, बाहेरून खूप गोड बोलतात पण आतून एकदम विषारी असतात. ते त्या भांड्यासारखे असतात ज्याच्या तळाशी पूर्ण विष भरलंय आणि वरून फक्त दुधाचा थर आहे. खऱ्या साथीदारांमधला आणि अशा दुटप्पी लोकांमधला हा फरक आपल्याला वेळेवर ओळखता आलाच पाहिजे. याच संदर्भात चाणक्यांनी एक अतिशय महत्त्वाचा धोक्याचा इशारा दिलाय. आपले सगळेच सिक्रेट्स कधीही कोणाला सांगू नयेत. का? कारण एखादा जवळचा मित्र जेव्हा दुरावतो किंवा रागावतो तेव्हा त्याला बरोबर माहीत असतं की आपला वीक पॉइंट काय आहे आणि नेमकं कुठे आघात करायचा. नातेसंबंध बिघडल्यास ज्याच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवलेला असतो तीच व्यक्ती सर्वात खोल आणि वेदनादायी जखम देऊ शकते. हे नक्की ध्यानात ठेवा. तिसरा स्तंभ, व्यावहारिक यशाच्या रणनीती. संपत्ती, काम आणि आपल्या महत्वाकांक्षा. करिअरच्या जगात टिकून राहायचं असेल आणि पुढे जायचं असेल तर लोकांच्या मानसिकतेनुसार आणि त्यांच्या इच्छांनुसार केलेल्या ह्या 3 श्रेणी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. खालच्या श्रेणीतल्या लोकांना फक्त पैशाची हाव असते. मध्यम श्रेणीतल्या लोकांना पैसा आणि सन्मान दोन्ही हवे असतात.
पण जे खरोखर उच्च आणि शहाणे लोक असतात ना, त्यांची सर्वात मोठी आणि अंतिम महत्वाकांक्षा फक्त आणि फक्त आदर मिळवणं हीच असते. सन्मानापुढे ते पैशाला नेहमी दुय्यम मानतात. वर्कप्लेसवर म्हणजेच कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी इथे काही अत्यंत प्रभावी स्ट्रॅटेजीज सांगितल्या आहेत. आपलं काम पूर्ण होईपर्यंत आपल्या योजना पूर्णपणे गुप्त ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे कोणतंही काम पहिल्याच प्रयत्नात इतकं अचूक करा की ते परत करायची गरजच पडू नये. सततचा सराव करून स्वतःच्या कलेत निपुण होणं आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता माणसाला कोणत्याही स्पर्धेत नेहमी पुढे ठेवते. शांत राहून काम करण्याची ताकद यातून एकदम क्लिअर होते. चाणक्याने एका अतिशय काव्यात्मक उदाहरणातून एक महान सत्य मांडलंय. आकाशातले लाखो तारे रात्रीचा अंधार दूर करू शकत नाहीत, पण एकटा चंद्र तो अंधार नाहीसा करून दाखवतो. याचाच अर्थ असा की फक्त गर्दी किंवा संख्या जास्त असून काहीही उपयोग नसतो. खरी क्वालिटी, योग्यता आणि एकटा पण परिपूर्ण असा लीडर नेहमीच जास्त रिझल्ट्स देतो. आता येतो आपला चौथा आणि अंतिम स्तंभ, शाश्वत सत्य आणि कर्म. जीवनात बॅलन्स आणणाऱ्या ह्या सर्वोच्च गोष्टी आहेत. हा विभाग अशा वैश्विक नियमांवर आधारित आहे जे विश्वातील प्रत्येक मानवावर समान रीतीने लागू होतात. काळ म्हणजेच वेळ हा सर्वांना समान पातळीवर आणणारा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. त्याची ताकद खरंच अफाट आहे. वेळ एका क्षणात राजाला भिकारी आणि भिकाऱ्याला राजा बनवू शकते. काळाचा प्रवाह कोणासाठीच थांबत नाही. म्हणूनच जेव्हा आपले दिवस चांगले असतात तेव्हा जमिनीवर राहण्याची आणि वाईट काळात प्रचंड संयम बाळगण्याची सवय असलीच पाहिजे. तर यातला सगळ्यात क्रुशियल पॉइंट असा आहे की हा जो जीवनाचा प्रवास आहे ना, तो पूर्णपणे एकाकी आहे. माणूस एकटाच जन्म घेतो, एकटाच मरतो आणि स्वतःच्या कर्माची फळंसुद्धा त्याला एकट्यालाच भोगावी लागतात. अंतिम जबाबदारी ही पूर्णपणे व्यक्तीच्या स्वतःच्या कृतींवर आणि मूल्यांवर अवलंबून असते. या प्रवासात कर्माच्या फळांपासून कोणीही वाचू शकत नाही, हे नक्की. आता शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. 2500 वर्षांपूर्वीच्या या चाणक्य नीतीतील अशी कोणती तत्त्व आहेत जी आपण आजपासून आपल्या आयुष्यात लागू करू शकतो? या प्राचीन पण अचूक जगण्याच्या धोरणांचा विचार करून ती प्रत्यक्षात आणणं हेच खऱ्या अर्थाने यशाचं रहस्य आहे. या ज्ञानाचा योग्य वापर केला तर आयुष्यातली कोणतीही लढाई जिंकणं अशक्य नाही. यावर नक्की विचार करा आणि या ज्ञानाला आपल्या जीवनाचा भाग बनवा. हे विशेष विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.